सोलापूर जिल्ह्यातील विकास संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जिल्ह्यातील तब्बल 708 विकास संस्थांच्या नियमित कर्जदारांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे। विकास संस्था थकबाकीत गेल्यामुळे अनेक संस्थांच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालकांची नावे ठरावात घेता येत नसल्याचे समोर आले आहे। जिल्ह्यात एकूण 1222 विकास संस्था असून त्यापैकी 708 संस्था थकबाकीत असल्याची माहिती आहे। दरम्यान 80 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे या संस्थांच्या सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणार नसून थकबाकीदार संस्थांमध्येही नियमांनुसार पात्र नियमित कर्जदार सभासदांना मतदान करता येणार आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक मतदार असल्याची माहितीही समोर आली आहे। सोलापूरच्या सहकार क्षेत्रातील या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे।